की ती डेट लक्षात ठेवायची नाही, की मी थोडी ऑन ऑफ पण होऊन जाते तेव्हा. जे सासूला बोलायला लाव त्याच्यात, की तू फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी असं बोलते. पप्पा नाही बाबा बाय. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. छानशी थंडी वाढली आहे, सकाळी उठायची अजिबात इच्छा होत नाही, बट उठावंच लागतं. आणि आज मी मला थोडी शाबासकी पण दिली आहे, कारण आज वन गो मध्ये मी जवळजवळ 8,500 स्टेप्स कंप्लीट केल्या आहे, ज्या माझ्या नाही होत. मी 4-5 हजारावर थांबते आणि उरलेलं मी नंतर करते. बट आज मी बऱ्यापैकी छान इम्प्रूव्ह केलंय स्वतःला, असं मला वाटतं. छान शाबासकी दिली आहे. घरी आल्यानंतर छान बेसिक आवरून सगळीसाठी इडली आहे, निखिलसाठी कढी आणि भाकरी आहे बाजरीची, आणि माझ्यासाठी कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी आहे, आणि माझं पनीर आणि हे दही जे फिक्स आहे ते तर घ्यावंच लागतं. आता कंटाळायला लागलाय, बट ऑप्शन नाहीये, घ्यावं लागणार आहे स्वतःसाठी. सो घेते. मागच्या काही दिवसापासून ब्लॉग येत नव्हते, कारण की असं स्पेशल असं काही रिझन नाहीये. पण माझ्याकडे खूप काही असं कंटेंट पण नव्हता. शनिवार रविवार पण खूप बिझी गेला. ॲक्च्युअली आम्ही थोडं शूटही केलं होतं. मी शुभू आली होती माझ्याकडे त्या दिवशी. पण विशेष असं काही नव्हतं आणि ते कंटिन्यू पण नाही झालं, सो मी तो तिथेच कट केला. देन आम्ही याला पण गेलो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीला, पण तिथे पण गर्दी होती. काहीच दर्शन वगैरे नाही घेता आलं नीट. बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण चतुर्थीच्या दिवशी आम्ही गेलो होतो. सो तेही राहून गेलं. पण म्हटलं चला आज नवीन दिवस आहे, छान सुरुवात करूयात. सखीच्या बाबतीत पण एक छान बातमी आहे, जी मी तुम्हाला पुढे सांगते. त्याचबरोबर आज आई तात्या ते पण येत आहेत. माझ्या मम्मी पप्पांबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं की ते कुठे गेले, तर ते केरळला गेले ट्रिपला. आणि आज हा व्लॉग जेव्हा जाईल त्या दिवशीपर्यंत ते घरी येतील. ते काहीतरी 13-14 दिवसाच्या ट्रिपवर गेले होते. फर्स्ट टाइम एवढे दिवस गेले होते. सो आम्हाला पण जरा बरं वाटत होतं, की ॲक्च्युअली रिटायर झाल्यानंतर ते स्वतःच ॲक्टिव्ह झाले फिरायच्या बाबतीत. आई पण कधी एवढी फिरली नव्हती. तर आता फिरतायत, स्वतःच्या जीवाची थोडी मजा करताय. याच्यात मुलांना जो आनंद मिळायचा तो मिळतो. आणि कंटेंट न शूट करायचं एक असं पण कारण होतं, की माझ्या मैत्रिणीला जाऊन 10 वर्ष झाली, आणि काय होतं ना, कितीही नाही म्हटलं तर असं की ती डेट लक्षात ठेवायची नाही, किंवा ते त्या त्या गोष्टी नाही लक्षात ठेवायच्या ना, त्याच दिवशी आमच्या मित्राचा पण बर्थडे असतो. सो त्याला विश करताना ते येतच, आणि मी त्या झोनमध्ये चालली जाते. म्हणजे जे माझे ब्लॉग आधीपासून बघताय दे नो मी, की मी जाते त्या झोनमध्ये. तर मी त्या दिवशी पण थोडी ऑन ऑफच होती. माझं असं घरात पण खूप काही मन लागत नव्हतं. दरवेळेस त्या दिवशी मला असं होतं, मला सगळं रुटीन आठवतं त्या दिवशी सकाळचं, की दिवाळी होती तेव्हा, ते 13 नोव्हेंबरच्या आसपास. त्याच्यामुळे मी शॉपिंगला गेली होती त्याच्या आधी. मग मग अशी त्या नाशिकच्या मेन रोडच्या सिग्नलवर होती. मेहेरच्या सिग्नलवर कसा मला कॉल आला होता. आमचं काय कन्व्हर्सेशन झालं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो होतो, कितीही नाही म्हटलं तरी ते आठवतं, आणि ती कोर मेमरी ती नाही जाऊ शकत आयुष्यातले. 4-5 वर्ष कंटिन्यू तिच्यासोबत घालवलेत, त्याच्यामुळे ते आठवतं. आणि यावेळेस तिला 10 वर्ष झाले. आणि माझाच एका पॉइंट मी त्याच्यानंतर 2015 सालची गोष्ट ही, त्याच्यानंतर मी 3-4 नाही 4-5 फोन बदलले. पण माझ्या फोनमधले तिचे फोटो मी सगळ्यात आधी ट्रान्सफर करते. म्हणजे अजूनही माझ्याकडे तिचे सगळे फोटोज आहे. कारण मला असं होतं, की यार आपला एखादा फोटो इकडे-तिकडे मिस आउट झाला तर ठीक आहे, ते करता येतं, आपण आहोत. पण मला ती ती कारण त्यावेळेस तर एवढे छान कॅमेरे पण नव्हते, फोन पण नव्हते आमच्याकडे. एडिट माहीत नव्हतं. रेट्रिका म्हणून नवीन ॲप आलं होतं. रेट्रिकामध्ये फोटो घ्यायचो. कारण ती ऑलरेडी खूप गोरी, सुंदर होती. मग आम्ही तिला मॅच करायला जायचो त्या फोटोमध्ये. सो ते ते पण होतं, की मी थोडी ऑन ऑफ पण होऊन जाते तेव्हा. म्हणजे मी गुंतते अशी पण. तर ते पण एक रिझन होतं, की नाही कॅमेरा घ्यायची हातात हिंमत झाली. बट असो, आता नवीन दिवस आहे. छानशी सुरुवात झाली. माझं डाएट पण मस्त चालू आहे. प्रोटीन शेकबद्दल वगैरे जे काही होतं ते मी सगळं छान तुम्हाला आपल्या शॉर्ट्समध्ये सांगितलंय. आता मी बीचला जाणार आहे 1-2 आठवड्यांनी किंवा 3 आठवड्यांनी. तर तुमच्याकडे जर अशा डबल एक्सेल साईजमध्ये छान-छान कपड्यांचे ऑप्शन्स असतील, तर मला प्लीज लिंक द्या, प्लीज लिंक द्या. कारण मी शुभूला त्या कामाला फॉर शुअर लावलंय. पण स्टिल मला अजून ऑप्शन्स हवेत, कारण मस्त-मस्त फोटो काढायचे आहेत. बऱ्याच दिवसांनी ट्रिप प्लॅन केली आहे. देव करो आणि ती सक्सेस हो. तर येस, स्टे ट्यून. आई दादा आणि त्यानंतर मी घ्यायचं ट्राय करते. बरेच जण म्हणतात, की जे सासूला बोलायला लाव त्याच्यात. त्यांचे तात्या तरी बोलताना दिसतात. पण त्या नाही आहेत तेवढ्या कॅमेरा फ्रेंडली. म्हणजे त्या असं पण आम्ही शूट करत असताना त्या बाहेर निघून जातात. त्या नाही तेवढ्या कॅमेरा फ्रेंडली, म्हणून त्या नाही बोलत. तात्यांना हळू बऱ्यापैकी सवय झाली आहे. सो या विल सी, स्टे कंटिन्यू. आणि हा क्वेश्चन आन्सरचा व्लॉग जो आहे, तो निखिलला वेळच भेटत नाहीये शूट करायला. पण आज रात्री मी त्याच्याकडनं बसून शूट करून घेणार आहे. त्याच्यामुळे या व्लॉग नंतरचा पुढचा व्लॉग मी दुसरं काहीच पोस्ट करणार नाही, जोपर्यंत क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग तो मला हेल्प करत नाही. सो यास कारण बरेच सारे प्रश्न ते
निखिलसाठी आलेत. सो ज्यांनी ती पोस्ट मिस केली असेल Instagramवर किंवा YouTubeवर, तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते खाली विचारा आणि त्याच्यात मी आपली जी सुवर्ण संधी आहे आमच्या आयुष्यातली किंवा जी गुड न्यूज येणार आहे आमच्या आयुष्यात, त्याच्याबद्दल पण मी थोडी हिंट देणार आहे. कारण मला बरेच जण असं म्हणताय, की "तू फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी असं बोलते." तर गजानन महाराजांची शपथ किंवा महाराजांवर माझी कृपा आहे. व्ह्यूजसाठी मी असे काहीही धंदे उद्योग करणार नाही. जे मला बघतात त्यांना माहिती माझी महाराजांवर किती श्रद्धा आहे. तर उगाचच तोंडाची वाफ वाया घालायची किंवा व्ह्यूज वाढवायसाठी मी असे काहीही उद्योग बोलत नाही किंवा पुढचे 3-4 महिने मला ते लांबवायचंही नाहीये. बट मला नाही आवडली ती जी एक कमेंट होती, की व्ह्यूजसाठी तुमचे उद्योग सुरू आहे. तर व्ह्यूजसाठी नाहीये. मी महाराजांची खूप मानते. त्यांचं नाव घेऊन सांगते, की व्ह्यूजसाठी हा उद्योग नाहीये. ते सक्सेस झाल्यानंतर आमच्या आयुष्यातली ती खूप मोठी गोष्ट असणार आहे, जी मी डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याची हिंट मी तुम्हाला पुढच्या क्वेशन आन्सरच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. कारण त्याच्या रिलेटेड खूप सारे प्रश्न आले. तर मला पण असं झालं, की यार निखिल बोलूयात आपण ह्या विषयावर. असो, पटकन आता मी सखीला खाऊ-पिऊ घालते आणि आवरायला घेते. स्टे ट्यून. तर दुपारी जेव्हा सखीचे आजी-बाबा आले तेव्हा ती खूप भाव खात होती. आज तर आम्हाला बाबांशी बोलायचंच नव्हतं स्टार्टिंगला. पण नंतर मात्र तिचं चांगलं सूत जुळलं आणि मग तिने मस्ती केली आहे. पप्पा ते काय काय ते काय काय मोदक काय करते सखी काय कोण लावतं ग ए नेल पेन राहिलं होतं दीदीकडे. सखी असं चालता खोड्यात नाही उतरायचं. कुठे चालली तू गाडी घेऊन? कुठे चालली? मग तू बाबाला मारते का बरे? सॉरी कर बाबांना. सॉरी बाबा सॉरी बाबा उतरते कशी पाहिली ना. बाबा माझे चला बाबा इकडे चला चला चला. बाबा माझा बाबा चला चला माझे भामटी सखी भामटी सखी. बाबा माझे काय म्हणती कोणी घातला पसारा एवढा? कोण रागवतं का काय करती काय करते मम्मा? तिला ना बाय मी चालली म्हणा लगेच जा. लगेच लगेच जा. येऊ नको परत. लगेच जा आजी बाबा बरोबर. बाय बाय. मी पण चालले भूर. तू भूर जा, मी आणि पापा भूर जातो. तू आजी बाबा सोबत जा, मी पापा सोबत जाते. ओके जा म्हणा असं कसं नको ना. तू चालली फिरायला, मी जाऊ नको का फिरायला? मी पण जाणार फिरायला. निखिल तुला नाही दिले का रे? बिचारा तू ब्लर ब्लर येत आहे रे तुम्ही सगळे. चलो बाय बाय सखी. येऊ दे ना मला सखी. मम्मा येऊ द्यायचं का येऊ दे ग आधी चल. आईन ताता गेल्यानंतर मम्मी सगळ्या भाज्या वगैरे काढल्या. घरून बऱ्याच भाज्या आल्या होत्या. मला तर बऱ्यापैकी हिरव्या भाज्या खायच्या. सो घरून सगळ्या छान मस्त निसून वगैरे आलेल्या होत्या. म्हणजे आळूची भाजी, तांदूळक्याची भाजी, भेंडी थोडी खराब वाटली मला पण घरची म्हणून आईने आणली. माझं वाटण बिटण जे काही उसळी वगैरे होत्या सगळं आलं होतं. सो माझं पुढचे 8 दिवस बऱ्यापैकी सॉर्टेड होते. मोस्ट इम्पॉर्टंट तर लसूण आला होता माझा, ज्याचा मला खूप आनंद होता. तर असा काही संपला होता कालचा दिवस. मी काल खूप जास्त शूट नाही केलं रात्री पण, म्हणजे संध्याकाळी पण, कारण माझे तुम्हाला डोळे दिसत असते सुजलेले. माहीत नाही काल रात्रीपासून जवळजवळ माझं हे हाफ साईडचं डोकं इतकं दुखत होतं की मला काही सुचलंच नाही. इवन आजही मी उठली 4:30 वाजता उठली. आत्ता 6 वाजले आहेत. माझं सेशन आज अर्धच झालं. तर दादाला म्हटलं नाही होणार माझ्याकडनं, भयंकर डोकं दुखतं आहे म्हटलं माझं, तर आपण थांबूयात. पण मला वॉकला जायचं आहे. बाहेर अजून बऱ्यापैकी अंधार आहे आणि 6:30 वाजता वगैरे जाईल. आधी ग्राउंडवर जायची. आता मी शनी मंदिराकडे जाते. सो या काल खूप जास्त असं काही शूट नाही करता आलं. बट म्हटलं चला व्लॉग शूट केला आहे. आणि बऱ्याच जणांच्या बऱ्याच कमेंट्स येतात व्लॉग रिलेटेड. एका ताईने ते सांगितले की तू बेशिस्त आहेस, जर तुला कंटिन्यू व्लॉग पोस्ट नाही करायचे तर आम्हाला अशेवर ठेवू नको. जी की गोड धमकी होती किंवा गोड रागवणं होतं. पण माझ्याकडे खरंच एवढं काही असं खूप कंटेंट नव्हता. असलं की मी नक्की ट्राय करते शूट करायचं. आणि काल संध्याकाळी पण मी ठरवलं होतं शूट करायचं, पण नाही झालं ते माझ्याकडून. असो, सखीच्या बाबतीत जी गुड न्यूज होती ती अशी होती की सखीला आजपासून सांभाळायला नॅनी येणार होती. हो, मी होती म्हणते आहे.
कारण रात्री पुन्हा सूत्र बिघडले आणि थोडं कॅन्सल झालं. नाही तर मी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आजपासूनच बोलवलेलं होतं. बघू मे बी नेक्स्ट वीक होईल शेड्यूल. सगळं मलाच कळत नाही माझं असं सूत्र बसतं असं गणतं माहीत नाही तर त्या मी असं ठरवलं होतं सकाळी 10:30 ते 12:30 म्हणजे निखिल घरी असलं का त्याचे पण कॉल होतील. माझा पण पीक टाईम असतो बाकीच्या गोष्टींचा म्हणजे शूटचा वगैरे मला अर्धा 1 तास लागतो तर त्यात होऊन जाईल. आणि संध्याकाळी मी 5 ते 7 सांगितलं होतं की माझा स्वयंपाक होईल आणि निखिलचे पण कॉल्स होतील. पण नाही सूत्र जुळलं. मला कळतच नाही काय चालू आहे. बट ठीक आहे जे काही आहे ते आहे तुमच्यासोबत शेअर करते म्हणून. काल सकाळपर्यंत ती गुड न्यूज होती. काल रात्रीपर्यंत ती पुन्हा अशीच न्यूज झाली. आणि बघू मे बी मला ना नेक्स्ट वीकमध्ये नाशिकला पण जावं लागणार आहे. तर त्यामुळे गडबड झाली थोडी. पण असो जे काही होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळं शेअर केलं. आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. नेक्स्ट ब्लॉग मी पक्का ट्राय करेल की आपला क्वेश्चन आन्सरचाच ब्लॉग येऊ देत. तर हेच आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात छान मोमेंट काय वाटली डू कमेंट फॉर दॅट ओनली. आणि जे प्रेम तुम्ही देताय आजकाल शॉर्ट्सला किंवा लॉंगला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. त्याच्यामुळे मग मला पण मी डाऊन असली तरी पण मला एनर्जी येते की नाही आता नाही उठ आणि शूट कर. लाईक आत्ता पण माझं भयंकर डोकं दुखतं आहे. पण मला जर की मी आता नाही शूट केलं तर आजही ब्लॉग नाही जाणार आणि आजही मी शिवाय खाईन पुन्हा. तेव्हा मी शूट करते. चलो आता मला वॉकला पण जायचं आहे. सो आपण भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि असंच प्रेम देत राहा.